नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मालिकेमध्ये खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे. काव्याने पुन्हा एकदा पारचं मन जिंकलेलं असतं. देवाचा आशीर्वाद आणि मानिनी आणि जीवाची साथ मिळून आता काव्याने पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात एंट्री घेतलेली असते. पारच्या हातात बॅग देते आणि म्हणते की मी या घरची सून आहे आणि हे माझं घर आहे आणि तुमची बायको देखील आहे, त्यामुळे मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाही. काव्या पुन्हा एकदा आता पारच्या रूममध्ये राहायला आलेली असते. पार्थ आता काव्याला इग्नोर करत असतो, पण मात्र काव्यासुद्धा खूप जिद्दी आहे. आपल्या आर्किटेक्ट बोक्याचं मन कशा प्रकारे जिंकायचं हे काव्याला चांगलंच माहिती आहे. जीवा आणि काव्याचा भूतकाळ अशा प्रकारे उघडकीस आल्यामुळे घरामध्ये खूपच नकारात्मक वातावरण झालेलं असतं. त्याचमुळे मानिनी गुरुजींच्या सांगण्यावरून घरामध्ये एक पूजा ठेवते. तर पार्थला पूजेला बसायचं असतं, पण मात्र त्याला काही धोती घालता येत नसते. तर काव्या आता त्याची मदत करू लागते. त्यावेळेस आपल्याला आता दोघांचा एक छोटासा रोमॅन्टिक सीन पाहायला मिळणार आहे. काव्या आता पार्थची मदत करत असताना मुद्दामच पडण्याचं नाटक करते आणि पार्थला मिठीत घेते. काव्या पार्थला म्हणते की मला फक्त असंच नेहमी सांभाळून घ्या आणि मला माहिती आहे तुमचा राग फक्त वरवरच आहे, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. असं म्हटल्यानंतर पार्थ काव्याकडे पाहू लागतो. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.